उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा अयशस्वी झाल्यास मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता। मनसेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी लोकशाही मराठीवर। भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष। ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठंच अडचण येणार नाही, मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य। महाराष्ट्रातली निवडणूक लोकशाहीच्या पायमल्लीची ब्ल्यूप्रिंट। राहुल गांधींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप। निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। 12 तारखेला काँग्रेस मशाल मोर्चा काढणार। राहुलजी, आकड्यांचं अर्धवट वाचन करू नका। महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला नाकारलं आहे। राहुल गांधींच्या आरोपांना महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याकडे जाण्यासाठी दोन्ही शिवसैनिक आक्रमक, तर बकरीच्या दिवशी काही काळ हिंदू देवीचं मंदिर बंदमुळे संतप्त। मोठा पोलीस बंदोबस्त। पुण्यातील भिडेपूल आणखी 1.5 महिना बंद राहणार। पादचारी पुलाचं काम अपूर्ण असल्यानं भिडेपूल 15 ऑगस्ट पर्यंत राहणार बंद। मुलगी झाली म्हणून विवाहितेला 15 दिवस उपाशीपोटी डांबून ठेवलं। पुण्यातील धक्कादायक प्रकार। सासरच्या 4 जणांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल। हवामान विभागाकडून मुंबईला पुढील काही तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट। ठाणे, पालघरसह दादर, परळ, वरळी आणि मुंबईच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा अंदाज। देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 5,000वर। केरळमध्ये सर्वाधिक 1,679 रुग्ण। महाराष्ट्रातील आकडा स्थिर, तर शुक्रवारी एकाच्या मृत्यूची नोंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।